मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो हसुराम साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान. मॅच कडे वळूयात. 12:30 झालेत. मांडा संघ 12:30 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो आणि इथून पुढे 20 मिनिटाच्या तुम्हाला पहिली 4 षटकं संपवायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अधिकचा खेळाडू पेनल्टीच्या स्वरूपात 38 सर्कलच्या आतमध्ये दाखल करावा लागेल. पहिला बॉल बॉलिंग मॅकवर चिंटू तयार, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज परेशचा पहिला बॉल. परेशसाठी लोवर फुल टॉस आडव्या बॅटना स्क्वेअरला टर्न केल्या बॉलला पहिल्या बॉलवर वेलकम बाउंड्री, दिल मांगे मोर, वेलकम फोर, चौकार. पहिल्या बॉलवर सुरुवात, 4 चौकार. अजून एकदा लोवर फुल टॉस होता, बॉल मागे चालला परंतु फिल्डिंग चांगली, शॉट थर्ड मॅनला. रनआउटची संधी जरूर होती परंतु डेंजर एंडला होता. फलंदाज बारक्या कांबळे, रायगड टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठा सितारा, सातत्याने व्यावसायिक दर्जाचा खेळ करणारा खेळाडू हनुमान कामोठे संघाचा बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूने परेश 2 बॉल 5 या धावसंख्येवर करते, दुसऱ्या बाजूने स्ट्राईक वरती आता बारक्या कांबळे. आज ए पोलचे सामने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि हे पोलचे सामने पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळतील. त्यामधलाच एक खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो, बारक्या कांबळे. हो, हलक्या हाताने फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला टप्पा गोलंदाज चिंटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट वरचा बॉल आणि तिथून मात्र बॉल इन स्विंगिंग डिलिव्हरी असं म्हणायला हरकत नाहीये. बॉल ऑफ ब्रेक झाला, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि तिथे मात्र मार्क्या काही समजू शकलेला नाहीये. गेले कित्येक वर्ष ना की फक्त पनवेल टेनिस क्रिकेट संबंध रायगड टेनिस क्रिकेट गाजवून ठेवलं या खेळाडूनं. यावेळेसचा बॉल आता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल पंचांनी वाईड घोषित केला गेलाय आणि या वाईडच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 6 या धावसंख्येवर 6 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना हनुमान कामोठे. फुल टॉस होता, फटका फसलाय, खेळाडू डाऊन दी बॉल. हो हो, काय केलंय आता. तोंडाशी आलेला घास इथे मात्र सोडलाय. अमन या खेळाडून झेल ड्रॉप केलाय. कोणताही झेल जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत तो सोपा नाही. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. टेक कॅचेस अँड विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. बारक्या कांबळ्याकडे फुल टॉस होता आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल करत असताना तिथे मात्र अमनच्या हातामध्ये तो बॉल गेला होता परंतु शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप. ओपरेसाठी रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वीट टायमिंग झाला. तिथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 7 ऑन दी बोर्ड. 5 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत आजच्या दिवसामधली बऱ्याचशा लढती आपण लो स्कोरिंग पाहिल्या परंतु जो मागचा सामना आपण पाहिला जीपी क्लब फुंडे आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री दत्त क्रिकेट क्लब भाताण, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 55 अधिक धावा तिथे चेस झाल्यात. यावेळेसचा बॉल बॅटची कडा, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेल तैनात आणि इथे झेल संपादित केलाय. पहिला धक्का हनुमान कामोठे संघाला. फलंदाज बाद परेश. पण घेतला. फिल्डिंग टीम वारंवार आम्ही तुम्हाला टाइम अलर्ट जारी करू. कालच्या दिवसामध्ये आम्ही संघांना पॅनलाइज सुद्धा केलं होतं, याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे या स्पर्धेचे नियम सर्वांना सारखे आहेत. बॅटिंग करत असताना हनुमान कामोठे टीम पाहता एका बाजूने, दुसऱ्या बाजूने भूमी 11 मांडा. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाजी ट्रॅकवर
टिटवाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि भूमी 11 मांडाचे कॅप्टन अर्थात जगन नाना यांना पाहता आपण. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत जगन नाना. बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतात. समोर फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवरती बारक्या कांबळे आपल्याला पाहायला मिळतो. रायगड टेनिस क्रिकेटतील खेळाडूंचं गौरव करणारे गीत आलं होतं, त्यामध्ये एक लाईन होती, बॅट्समन कामोठ्याचा बारक्या षटकार लांब लांब मारतोय, परंतु आता या मॅच मध्ये तो षटकार मारू शकेल का? त्याला एक जीवनदान जरूर मिळालं, ते जीवनदान आता सार्थकी लावलं. चला फिल्डिंग टीम, वारंवार आम्ही तुम्हाला आता सूचित करतो की वेळेमध्ये 4 षटकं संपवणं अनिवार्य. हो जगन्नाथ यांचा पहिला बॉल, चांगला बॉल आपला पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना बारक्या कांबळेच्या अगेन्स्ट हा पहिला बॉल आपण पाहिला. पडल्यानंतर बॉल थोडासा वेगाने यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गॅदर झाला. अगदी यष्ट्यांच्या जवळ विकेट किपिंग आपण पाहतो, अगदी क्लोज पोझिशन मध्ये. यावेळेसचा बॉल आठवा पाटणा बॅट आणि बॉल मध्ये सुंदर साऊंड, चेंडू आउट ऑफ दी ग्राउंड. बॅट्समन कामोठ्याचा बारक्या षटकार लांब लांब मारतोय, उडवला बॉल मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क षटकार. सामन्याला सुरुवात करा. वारंवार पंच सुद्धा तुम्हाला सूचित करतात. दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा गौरव करणारे गीत आपण ऐकलं. आपल्या कारकिर्दीमध्ये 5 वेळा विधानसभा आमदार, 2 वेळा लोकसभा खासदार, साधी राहणी परंतु उत्तम उच्च विचारसरणी असणारे व्यक्तिमत्व दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. खरं तर आज विमानतळ झालं, परंतु विमानतळाला अजून आपलं नाव आलेलं नाही. खंत जरूर आहे, परंतु लवकरच त्या विमानतळाला आपल्या भूमिपुत्राचं नाव अर्थातच स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव येईल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. इथे मात्र पहिला बॉल डॉट बॉल आल्यानंतर पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि षटकार मारला. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटका टर्न करायचा होता. बॉल स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी डाव्या बाजूने ट्रॅव्हल करतोय डीप मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या माध्यमातून टीमची टोटल पुढे जाईल 15-15 धावा, लॉस ऑफ दी 1 विकेट. 1.3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी. या षटकामधला पहिला बॉल जरूर अचूक टप्प्यावरचा होता, गुडलेन स्पॉटवरचा बॉल, आणि तदनंतर मात्र थोडीशी ओव्हर पिच गोलंदाजी. यावेळेसचा बॉल लोवर फुल टॉस, फटका फसलाय डीप मधना, अजून एकदा झेल ड्रॉप झालाय. यावेळेस थोडासा झेल कठीण होता, परंतु मोठ्या फलंदाजाचा झेल होता तो इथे घेणं आवश्यक होतं. चांगलं डिस्टन्स त्यानं कव्हर केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी गॅदर करू शकला नाही बॉलला आणि तिथे मात्र बॉडी बॅलन्स डगमगलं आणि तो झेल ड्रॉप झाला आणि एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मध्ये टीमची टोटल 10 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला बॅट्समन आपण रेडी राहायचा. आणि नक्कीच सुपर 12 मध्ये दाखल होणारा संघ उरणचा जीपी क्लब फुंडे आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं सुद्धा अभिनंदन. तसेच आजच्या दिवसामध्ये जय भावदेवी कुडावे संघ सुद्धा सुपर 12 मध्ये दाखल झाला, तर दुसरा संघ आजच्या रजनी मधला जीपी क्लब फुंडे राहिला. अभिनंदन पिट्टू. महत्वाच्या मॅच मध्ये पिट्टू चमकला आणि पिट्टूनं काय चमकदार कामगिरी केली. 11 बॉल आणि 37. चालू मॅच भूमी 11 मांडा आणि त्यांच्या केसमध्ये आपण पाहता जय हनुमान कामोठे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आठवा पाटणा अलॉंग विथ द कार्पेट अलॉंग द ग्राउंड. बॉल डीप मिड विकेटला चाललाय, तिथे मात्र एक सिंगल मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे उक्तीप्रमाणे एक एक धाव इथे जोडली जाते. एका धावेने संघ पुढे चाललाय. 17 या धावसंख्येवर 17 ऑन दी बोर्ड. आणि या 17चा आता 17 म्हटले की असं आठवतं की खतरा, आणि सध्या तरी एक मोठा खतरा मैदानाच्या आतमध्ये तुमच्यासाठी उद्भवू शकतो. बारक्या कांबळे नावाचा, ज्याचे 2 झेल ड्रॉप झालेत आणि ते झेल तुम्हाला आता अंगलटी येताना पाहायला मिळू शकतात. कारण
तो एक मोठा फलंदाज आहे समोर जगन्नाना. हो, खोलात टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय परंतु इथे मात्र पंचांचा इशारा, हा बॉल निर्धाव आहे. आणि आता पाहू शकता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅट्समननी. बॅट्समन टीमचा रिव्ह्यू आहे, तिसरे पंच इथे जोडले जातील. संतोषी चौधरी सर, योग्य तो निर्णय तुमच्या समोर येईल. बॉल वाईड असेल की फेअर असेल हे मात्र आता सांगितलं जाईल. भूमी 11 मांडा ठाणे परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टिटवाळा ग्रामीण असोसिएशन मधला संघ पाहायला मिळतो, ज्यांनी 70 ग्रामीण धमाका स्पर्धेमधल्या क्वालिफायर मॅचेस खेळल्यात. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तोच अंतिम निर्णय असेल. ऑन दी लाईन हा बॉल आहे, त्यामुळे हा बॉल वाईड घोषित नसणार आहे. योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून. ऑन दी लाईन बॉल असल्यामुळे तो बॉल अर्थातच फेअर. आणि बॅटिंग टीम कामोठे आपण आपला रिव्ह्यू गमावला. 2 षटकं टाकण्यासाठी बरोबर आपण 10 मिनिटं 30 सेकंद अर्थातच 10.5 मिनिटाचा अवधी घेतलाय. फिल्डिंग टीम भूमी 11 मांडा 12 वाजून 30 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. हनुमान कामोठे धावफलकावरती धावा आतापर्यंत 17 पाहायला मिळतात. 17 ऑन दी बोर्ड. बॉलिंग मार्कवर आपल्या सेकंड स्पेलमध्ये संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आपल्या दुसऱ्या षटकासाठी सुरुवात करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने बारापाडा गाव एंडकडून गोलंदाजी करत असताना चिंटू आपल्याला पाहायला मिळतो. बोथ एंडचं क्रिकेट आपण पाहताय. खरं तर मागील ओव्हरमध्ये आपण बारापाडा एंडकडून गोलंदाजी पाहत होतो, परंतु या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवे एंडकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज चिंटूला आपण पुन्हा पाहता. ओ, पहिला बॉल प्री डिटरमाइंड स्ट्रोक. अगदी आधीच मन बनवलं होतं की फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे इलाका खाली आहे तिथे धमाका करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलच्या मेरिटनुसार फटका सजवणे आवश्यक आहेत. कारण हा बॉलमध्ये आपण पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, तिथे चांगलं हँड अँड आय कॉर्डिनेशन फलंदाज निखिलचं पाहायला मिळालं नाही. त्यामुळे हा बॉल कुठेतरी शरीराला आदळलेला आपटलेला बॉल होता आणि तिथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला, जो प्रेक्षक तिथे आहे मैदानाच्या बाहेर त्यांनी प्लीज आपल्या बॅरियरच्या बाजू. ओके, धन्यवाद. आय थिंक तो जर्सी कोड मॅचिंग होतं, त्यामुळे बॅट्समनला थोडासा अडथळा. पुन्हा एकदा मॅचकडे आपण फोकस करूयात. ओहो, तेच तर वेगवान बॉल. आता मिड विकेटच्या दिशेमध्ये जेल ड्रॉप होणार नाहीये. इथून मात्र पकडला जेल. ओमकारनं संपवला खेळ निखिल या फलंदाजाचा. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना टीम हनुमान कामोठे निखिल बाद. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या आणि ज्यामध्ये त्यानं एक विकेट मिळवली होती. आता दुसऱ्या षटकासाठी आले, दुसऱ्याच बॉलवर पुन्हा एकदा विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. चिंटू विश्वकर्मा बॉलिंग मार्कवर आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गोवारीला आपण पाहताय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खोला टाकण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केले बॉलला. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल, चांगल्या पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला. मिस फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली. बॉलला चाच पडत राहिले, फंबल झाले होते क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी एक अतिरिक्त धाव दिलेली नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या सिंगलच्या मदतीने 18 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहताय. अक्षय गोवारी नवीन बॅटर. दुसऱ्या बाजूने बारक्या कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा. अर्धी इनिंग संपली आतापर्यंत. 2.3 षटकांचा खेळ संपला. 18 धावा जरूर धावफलकावरती आपण पाहताय. यावेळेसचा बॉल मागे चाललाय. यस, अपेक्षित असणाऱ्या इलाक्यामध्ये फटका आला, इलाका खाली आणि धमाका फलंदाजाचा पाहायला मिळाला. ठोकलाय फलंदाजाच्या बॅटमधून दमदार आणि रुबाबदार चौकार.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल निघून चालला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला फील्ड केलं. रिले फिल्डिंग तिथे एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून यष्टी रक्षकाकडे. 2 धावा 2च्या मध्ये टीमची टोटल 24 धावा. 24 लॉस ऑफ दी 2 विकेट. 24 अर्थातच आपण जर पाहायला गेलं तर 2024 या वर्षामध्ये भारतीय संघाची 17 वर्षाची प्रतीक्षा संपली होती. T20 विश्वचषक आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तदनंतर आपण पाहायला गेलं तर मागील वर्षामध्ये 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कपचा हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप सुद्धा जिंकला. तर नुकताच 2026 मध्ये आपण सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली अजून एक T20 वर्ल्ड कप जिंकला. सध्या भारतीय क्रिकेटला सुखाचे दिवस लाभत आणि सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटला सुद्धा सुखाचे दिवस आलेत. हो, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये चांगलं कनेक्शन नाही. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून मात्र डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. धावफलकावरती धावा 24. रायगड जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ बामण डोंगरी आणि या बामण डोंगरीचा तकदीर पाटील ह्याच्याकडून जगन नाना आणि जगन नानाच्या संपूर्ण टीमला तकदीर पाटील बामण डोंगरीकडून शुभेच्छा आल्यात. धावफलकावरती धावा 24 लॉस ऑफ दी 2 विकेट. 24 3 ओव्हर टाकण्यासाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ घेतला परंतु येणारा षटक 5 मिनिटाच्या आतमध्ये संपवणं अनिवार्य असेल. भूमी 11 मांडा टीम अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहताय संकेत भोईरला आपण पाहताय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक. समोर फलंदाज एका बाजूने बारक्या कांबळे दुसऱ्या बाजूने अक्षय गोवारी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 8च्या सरासरीने धावसंख्या. यावेळेसचा बॉल टॅप केलाय. बॉलला पाठवलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर कडून फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कारण या मैदानाची आउटफील्ड चांगली आहे. शेतामधलं जरूर मैदान आहे परंतु आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. शिवसाई हॉटेलच्या मागील मैदान मुंबई गोवा हायवे लगतचं हे मैदान आणि फार सुंदर मैदान आपण पाहता. धावफलकावरती धावा 25 आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामधला स्ट्रायकिंग एंड वरती बारक्या. हो, स्ट्रायकिंग एंड वरती बारक्या कांबळे आलाय. उडवलाय बॉलला समोर लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार आणि नो बॉल बिहाइंड दी स्क्वेअर. 3 खेळाडू आपण पाहिले त्यामुळे फील्ड पोझिशनचा हा नो बॉल पंचांनी घोषित केला गेलाय आणि नो प्लस 6 या 7 धावा मिळताना आपण पाहता. इथे मात्र पंचांनी योग्यरित्या हेरलं की हा खेळाडू बिहाइंड द स्क्वेअर होता आणि तिकडे 3 खेळाडू. ICC क्रिकेट काउन्सिलचा तो नियम आहे त्या नियमाचं पालन इथे होतं. वेल क्वालिफाईड अंपायरच्या स्पर्धेसाठी आपण पाहता हिरामनजी भोसले सर, बंटी म्हात्रे सर, त्याच्याबरोबर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत संतोषजी चौधरी सर. आणि बघा हा नो बॉल आणि 9 ओव्हर 6 आल्यात. अजून फ्री हिट बाकी आहे. उघडा डोळे बघा नीट. जरूर रात्र आहे परंतु आता पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल समोर. चांगलं टायमिंग झालेला नाहीये परंतु एक टप्पा घेत बॉल लॉंग ऑफला फील्ड होतं. तिथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील आणि या 2च्या बाजूने धावफलकावरती धावा 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोठे. दुसऱ्या बाजूने भूमी 11 मांडा. मांडा संघाला चांगली कामगिरी करावी लागेल का? आम्ही आज एवढ्या दूरवरचा प्रवास करून या परिसरामध्ये आलोय तर त्यांना चांगला खेळ करावा लागेल. सातत्यानं पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुद्धा आम्ही या संघाचे काही सामने पाहिलेत. नेहमी या परिसरामध्ये हा संघ ट्रॅव्हल करत असतो, चांगला खेळ करत असतो.
हो यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड होतोय. शेवटच्या क्षणी रनआउटची संधी. असं वाटत होतं की रनआउट होईल की, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. एक धाव तिथं कंप्लीट केली. धावफलकावरती धावा संख्या 35 3.3 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत आहे. संकेतचा एक नो बॉल आपण पाहिला, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी. हो चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल. इथून मात्र डॉट बॉल आला. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहताय. चांगली गोलंदाजी. 3.4 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही येणारे 8 बॉल या पहिल्या 17 मधले शिल्लक आहेत. काय घडेल काय बिघडेल. एका बाजूनं जय हनुमान कामोठे, दुसऱ्या बाजूनं भूमी 11 मांडा. ओ फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज. स्वतः गोलंदाज संकेत डाऊन दी बॉल. पकडला जेल. संपवलाय फलंदाज अक्षय गोवारीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान कामोठे संघाला. या 35 धावा टीमच्या स्कोर कार्ड वरती आपण पाहता, परंतु बारक्या वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतो. 13 बॉलचा सामना त्यानं केला. आता इथून पुढे जास्तीची स्ट्राईक त्याला घेणं आवश्यक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दैवत आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामधला. आता बॉलिंग मार्कवर दैवतला आपण पाहता. ओ आल्या आल्या तिरप्या बॅटनं डायगोनल स्ट्रोक, परंतु फटका फसलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया. फलंदाज जी क्रॉसिंग लाईन आहे तो तिथपर्यंत आपला बाद होणारा फलंदाज येण्या अगोदर आपण तिथे रेडी असणं आवश्यक आहे. नवीन फलंदाज आपल्याला बॅटिंगसाठी आता दैवतची जागा सावरण्यासाठी गुणवंत गोवारी आता बॅटिंगसाठी दाखल झाला, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज बारक्या कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज ओमकार तरे आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार तरे टू बारक्या कांबळे ही लढत आपण आता पाहणार आहोत. 4 ओव्हरचा केस संपला. धावफलकावरती 35 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 24 होत्या. या ओव्हरमध्ये धावा आल्या 11 आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 35 आपण पाहता. 35. फिल्डिंगमध्ये आता थोडासा बदल केला जाईल बारक्या कांबळेसाठी. रणनीतीमध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये एक खेळाडू लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, तर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला आपण पाहता. पहिला बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. पिच ड्राईव्ह होता. फटका फसलाय. कौतुक करू आम्ही कॅप्टनचं, जिथे लावला होता 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर, अगदी तिथेच तो झेल संपन्न झाला आणि मोठा मासा, मोठा अडथळा, मोठा अडसर दूर केलाय बारक्या कांबळे तंबूच्या दिशेने.
तब्बल 25 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलंय बारक्या कांबळेनं. परंतु आता नवीन बॅट्समनला सुद्धा योगदान देणं आवश्यक आहे. संघाची धावसंख्या फक्त 35. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान तुम्हाला 45 ते 50 धावा धावफलकावरती लावावे लागतील. हो बीट केलं इथे मात्र फलंदाजाला समजू शकलेला नाही. फटका एक्झिक्यूट करावा का डिफेन्सिव्ह पवित्रा आजमावून एखादा डिफेन्सिव्ह स्ट्रोक घ्यावा, परंतु इथे काय घडलं, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. तिथे बॉल यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार तरेला आपण पाहताय. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामधला एक असा खेळाडू ज्यानं टेनिस क्रिकेट खेळता खेळता IPL गाठली, तो ठाण्याच्या शहापूरचा ओमकार तारमाळे आपण पाहताय. तो सध्या यंदाच्या हंगामामध्ये तुम्हाला सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर हा ओमकार तरे आपण पाहताय टिटवाळा परिसरातील मांडा संघाचा खेळाडू. तर नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला 2 टीम खेळत असताना पाहायला मिळतील. एका बाजूने टीम वाकी स्पोर्ट्स महापोली भिवंडी परिसरातील अजून एक ताकदवर संघ, तर दुसऱ्या बाजूने टीम मंगलमूर्ती काळुंद्रे अर्थातच रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा रॉस टेलर प्रवीण घरत आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये, जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉस संपन्न करणार आहोत. यावेळेस बॉल आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली गोलंदाजी ओमकार तरेच्या माध्यमातून राहिले. इथे मात्र बांधून ठेवण्याचं काम सुबोध गोवारेला केलं. पहिले 4 बॉल निर्धाव, म्हणजे त्यामध्ये पहिल्या बॉलवर आलेली विकेट, म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव. शेवटचा 1 बॉल टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमधलं शेवटचं षटक हाणामारीचं, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत धाव नाही. लास्ट बॉल, शेवटच्या बॉलवर फटका चांगला बॉल गॅपमध्ये, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि तिथून मात्र 1 धावच मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा आणि 36ला गडी बाद झाले. 5 आता विजयासाठी समीकरण 30 बॉल आणि 37 धावांचं छोटंसं सोपंसं आव्हान, परंतु ते आव्हान सुद्धा कठीण करण्याची ताकद बारक्या कांबळेचा जे अनुमान कामोठे संघ ठेवतोय हे त्यांना दाखवून द्यावं लागेल पुढच्या सत्रामध्ये. पूर्वार्धामध्ये जरा 36 विजयासाठी करायच्या 37 बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 मांडा. चला मांडा टीम त्वरित लाईनअप करून मैदानाच्या बाहेर या आणि त्वरित आपली सलामीची जोडी पाठवा आणि जर्मन कामोठी लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया मंगलमूर्ती काळुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट वाकी स्पोर्ट्स महापोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण. आम्ही अपेक्षा ज्वेलर्स पनवेलचे सर्वेसर्वा वैभवजी सकपा साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा शुभ कौल होईल. आपण पाहताय मित्रांनो, मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन लीग 2026 चं हे पहिलं पर्व. वैभव दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. चला काळुंद्रे संघ कॉल करतो. टेल इज अ कॉल अँड इट इज अ टेल. अर्थात नाणेफेक जिंकलाय, थांबायचं आहे काळुंद्रे टीमचे कॅप्टन. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आता टॉस जिंकला आपण आणि प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आज आपण कर्णाला परिसरामध्ये आहोत. पनवेल तालुक्यामधला आपलं गाळुंद्रे गाव आणि याच पनवेल परिसरामधील कर्णाला विभागामधील मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्णाला चॅम्पियन लीग 2026 हे पहिलं पर्व. मालिकावीर 2 व्हीलर स्कूटी आपण पाहताय आणि प्रथम पारितोषिक 1,20,000 असणारी स्पर्धा. कसं वाटतं हे संपूर्ण आयोजन, कसं वाटतं हे मैदान? खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइमच केलाय पण खूप भारी केलाय. ये शुभेच्छा असे. दुसऱ्या बाजूनं भिवंडी तहसील से बिलोंग करने वाली वाकी स्पोर्ट्स महापोली टीम आज बहुत सारा डिस्टेंस ट्रैवल करके इस परिसर में आज आप रायगढ़ डिस्ट्रिक्ट के पनवेल में आए हो. पनवेल के कर्णाला परिसर में आप हो. कैसे लग रहा है ये पूरा टूर्नामेंट और ये नाइट का क्रिकेट? और भिवंडी तहसील में आप बढ़िया खेल हमेशा करते आ रहे हो, लेकिन आज पनवेल तहसील में कर्णाला परिसर में आके एक अच्छा खेल, एक अच्छी खेल की उम्मीद आपसे ज़रूर रहेगी, लेकिन पहली बार आप इस टूर्नामेंट में आए हैं. कैसा लग रहा है संपूर्ण आयोजन? बहुत अच्छा लग रहा है और टूर्नामेंट बहुत अच्छा रखा है और खेलने मजा आएगा. अभी आपकी टीम को पहले बैटिंग कर रहे हैं. 5 ओव्हर का मैच है. बैटिंग करने के लिए आपको टीम को हम दे रही है ढेर सारी शुभकामना. और जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये
जिथे जोडले जातील चेतनजी गावंड. सर चालू मॅचचं उत्तरार्ध अर्थातच एका बाजूने टीम जय हनुमान कामोठे तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये फाईट करताना पाहायला मिळतील भूमी 11 मांडा. हे होतं मिड इनिंग जिथे झालं टॉस आणि दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. मंगलमूर्ती काउंद्रे हॅव वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. भूमी 11 मांडा टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आघाडीची जोडी लगेच दाखल करायच्या. पण जास्तीचा वेळ घेऊ नका. 1 वाजून 1 खरं तर मिनिटं झाला. आघाडीची जोडी लगेच दाखल करायच्या. पण कामोठे टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करायच्या. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कामोठे. एका बाजूला पाहायला गेलं तर पनवेल परिसरातील संघ पाहतोय आपण आणि त्यांच्या विरोधात भरपूर दूरवरचा प्रवास करत मांडा संघ दाखल झाला. टिटवाला परिसरातील हा संघ एक मातबदार संघ म्हणून या खेळाडू खरं तर या संघाची ओळख राहिली. 30 बॉल मध्ये करायच्या 37. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. जयेश राजे आणि त्याच्या साथीला संकेत भोईर. पहिलाच बॉस कमालीचा फेकला गेला. अफलातून कामगिरी करतो. षटक क्रमांक 1 मध्ये निखिल गोवारी सातत्याने चांगला खेळ करत आला टीमसाठी देखील. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असो ना हा लढलाय संघर्ष केला आणि त्याला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे. आणि जेव्हा जेव्हा कामोठे संघ इकडे खेळायला आले ना तेव्हा चांगला खेळ झाला. खरं तर लक्की ग्राउंड आहे कामोठे टीमसाठी. लाईक पायावर पडला गेला हा बॉल. पंचांनी हेरलं आणि सांगतात की बॉल पिचिंग झाला थोडासा बाहेर राहिला. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर असावा असंच पंच सांगतात. इकडे आल्या लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने श्री गणेश होतोय. बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा संघाचा बलाढ्य संघ आहे. 28 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. मोठा प्रवास नाही आहे. हो गॅप आहे. बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर बॉल खाली येतो आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बारक्याच्या माध्यमातून. प्रयत्न करतोय धावसंख्या बॅटिंग करत असताना थोडासा स्ट्रगल केला मात्र बारक्याने चांगला खेळ केला. खरं तर 27 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. पुढचा बॉल हो खोदून काढला चॉप केला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. चिकी सिंगल येतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 2 या आकड्यावर. खर तर इथून एखादा ब्रेक थ्रो मिळून दिला ना निखिल गोवारीने तर कमबॅक होऊ शकतो. मात्र पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंगर इकडे प्रयत्न करत असेल जयेश राजे की एखादा मोठा फटका अंतर कमी होईल. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर टेक्निकल फटका कव्हर मध्ये फटका सजवला गेला. सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे कासवाच्या गतीनं 3 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धावा करायच्या 36चा पाठलाग करत असताना 37चा पाठलाग करत असताना 3 जमवल्यात. 25 मध्ये 34 करायच्यात. पहिले षटक निखिल गोवारने वाखडण्याजोगे फेकले गेले. पहिला बॉल डॉट फेकला. दुसरा बॉल
LB सिंगल आल्या, तिसरा बॉल डॉट आला आणि चौथ्या आणि पाचव्या बॉलवर खरं तर एक एक धाव आलेत. प्रयत्न चालू आहेत मैदानच्या आतमध्ये, पण जास्तीचा वेळ दौडू नका विनंती असेल. पुढचा बॉल संकेतसाठी. हो, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख. इकडे व्हाईट बॉलचा इशारा येतो. अत्रिक मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 5 आकड्यावर, 4 आकड्यावर माफी असावी. 4 धावा फलकावर. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय निखिल गुवारीचा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुलर लेनचा बॉल ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये प्रोडक्शन आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते जिथे एकच झाली. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर, बिनबाद 5. फिल्डिंग लगेच सेट करायच्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. दोन्ही खरं तर कामोटे संघाला विनंती असेल. जय हनुमान कामोटे संघ पाहतोय आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा संघ. टिटवाला परिसरातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. मग भूमी मांडा संघ म्हटला की अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये वंश दिनेश पाटील खरं तर बायसायकल चालवताना पाहायला मिळतात. आणि सुंदर दर्श ओम साई MTC लॉईजच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि या वाहिनीचे सर्वेसर्वा रोशन फराड आणि त्यांच्या मदतीने स्पर्धा कव्हर केली जाते. चर्चा केली जाते, वन्स टेलिकास्ट केली जाते या वाहिनीच्या माध्यमातून आणि उद्याच्या दिवसात रील देखील बनली जाईल. व्हायरल होताना पाहायला मिळतील वंश पाटील. षटक क्रमांक 2 साठी वंश आपण पाहतोय देवतला प्राचीन करण्यात आला आणि स्क्रीनवर आपण पाहतोय वंश पाटील यांना. देवत मात्र लेफ्ट हँड सीमर गोलंदाज म्हणून बरेच वर्ष या देखील खेळाडूंनी सातत्य अधिराज्य गाजवलाय. कामोटे टीमसाठी खरं तर मागील काही वर्षापूर्वी खरं तर देवत मात्र पहिलं षटक फेकताना दिसायचा. थोडंसं बदल झाला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी देवत मात्रेला वापरण्यात आलंय. पहिलाच बॉल देवतचा शॉर्ट बॉल आणि ते हुक केला. पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल षटकार. संकेतच्या बॅट मधून येतो पहिला धमाका. फ्रंट ऑफ द स्क्वेअर 6 धावांसाठी षटकार आला. चेंडूची मागणी केली जाते. संयोजकांना विनंती असेल बॉल पोचवायचा. कुणाल माली बॉल पोचवायचा. मैदानच्या आतमध्ये बॉलची मागणी केली जाते. खरं तर बॅटिंग लाईनअप तगडा आहे आणि चांगला खेळ होत असताना पाहायला मिळतोय जिथे 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आलाय देवत म्हात्रेच्या अगेन्स्ट. संकेत राजे इन फॉर्म खेळाडू आहे. संकेत भोईरला पाहतोय माफी असावी. बल्कमॅनचं देखील लक्ष खरं तर या मॅच कडे आहे. प्रत्येक गोष्टींची माहिती तो देखील आमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याचं देखील करूया कौतुक. प्रेक्षक देखील मैदानच्याकडे येत असताना बघायला मिळतात. आज स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. 5 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि अगलं वेगळं आयोजन. या कर्नाल परिसराची ही 2री स्पर्धा आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित आलाय चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. हो, परत एकदा त्याच दिशेने नजाकत पाहायला मिळतोय. वॉटर फिल्डिंगचा दर्जा अफलातून पाहायला मिळतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, नंतर तदनंतर शेवटच्या अटेम्पला 2री धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील यशस्वी राहिलेत जयेश राजे आणि त्याच्या साथीला संकेत भोईर.
चांगले कॉलिंग पाहायला मिळतोय. पहिल्यांदा धाव घेण्याचा प्रयत्न बनवला आणि तदनंतर दुसरी धाव घेत असताना आधी मन बनवला, त्यानंतर नकार दिला, परत एकदा मन बनवला आणि यशस्वीरित्या दुसरी धाव कंप्लीट केली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावर. 37चा पाठलाग करतात. खरं तर प्रोजेक्ट स्कोरवर पाहिलं गेलं तर 5.71च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 मध्ये धावा करायच्या आहेत. परत एकदा शॉर्ट बॉल हुक केला, हाफ अँड जॅक बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन षटकार. दैवत म्हात्रेला मार बसला पडला या षटकामध्ये. मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात. जयेश राजे आणि त्याच्या साथीला संकेत भोईर तुटून पडलाय. खरं तर या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 षटकार आलेत, 1 चौकार आला. तो देखील चांगला खेळ करतोय. स्फोटक खेळाडू आहे, या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. प्रेक्षकांना चौकारने षटकार बघायचे, त्याच कारणास्तव प्रेक्षक राजा देखील बॉल बघण्यासाठी मैदानच्या अगदी टॉर्च लावून बॉल शोधतोय. कौतुक करावं लागेल प्रेक्षक राजाचं देखील. आणि आज खरं तर या स्पर्धेचे यश आहे. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा आणि टेलिकास्ट केली जाते. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि या वाहिनीचे सर्वेसर्वा सागर फ्राड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. परत एकदा फास्ट अँड फ्युरियस व्हाईट यॉर्करचा प्रयत्न चालवलाय दैवत म्हात्रेने. चांगला बॉल, सूर गवसलाय आता मात्र दैवत म्हात्रेला. याच धाडणीचे बॉल या अगोदर फेकायचे होते, मात्र थोडीशी चुकी केल्या. शॉर्ट बॉलचा वापर केला आणि तदनंतर ठोकलेले षटकार, चौकार हे महत्वाचे राहिलेत बॅटिंग करत असताना. संकेत भोईर चांगला खेळलाय, तो लढतोय. राऊंड विकेटने आलेत आता. परत एकदा चांगला बॉल ग्लान्स केलाय, नटराजन स्टाईलने फटका सजला, बारक्या बॉलच्या मागे धावतोय आणि दुसरी धाव देखील आल्या. आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर समीकरण देखील बदलताना पाहायला मिळते. म्हणजेच काय तर प्रत्येक षटकामध्ये 4.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. बेनिफिट आहे बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा संघाकडे. कारण तर बॉलिंग देखील लाईनअप पाहायला गेलं तर भूमी 11 मांडा संघाचा तगडा आहे. त्याच कारणास्तव कामोड्यासारख्या मातबदार संघाला कमी धावसंख्येवर रोखलं आणि तदनंतर मग बॅटिंग करतो. आता उत्तरार्धामध्ये 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडस दमछाक आता होऊ शकतो कामोडी टीमसाठी. कोणता गोलंदाज असेल या खरं तर कमबॅक करावं लागेल. परत एकदा निखिल गोवारीला प्राचीन करण्यात येतलंय. षटक क्रमांक 3 साठी सांघिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक फेकतोय निखिल गोवारी. कौतुक करावं लागेल निखिलचं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे महत्वाची एखादी विकेट आली तरी या मॅच मध्ये खरं तर दमछाक होऊ शकतो. कारण का आज जर बघायला गेले तर बरेच सामने लो स्कोरिंग देखील झालेत आणि हाय व्होल्टेज देखील बघायला मिळेल. फुंडेच्या अगेन्स्ट हशिवरेचा जो सामना रंगला होता, जिथे करायच्या होत्या खरं तर 18 मध्ये धावा करायच्या होत्या 3 आणि खरं तर शेवटचं षटक फेकावं लागलं होतं आणि शेवटचं षटक फेकत असताना जवळजवळ 3 बॉल खरं तर राहिले होते आणि तेव्हा फुंडे संघाने तो सामना जिंकला. म्हणजेच 15 बॉल घेतले गेलेत 3 धावा करण्यासाठी. ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यामध्ये एक मेडन षटक आलं होतं. ओ फटका, बैठक शॉट पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि टिपलाय. महत्वाचा खेळ बॅटिंग करायचा लागला. महत्वाचा धक्का, फलंदाज होईल संकेत भोईर.
रोशन संते घारवली यांच्याकडून मांडा टीमला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. ते या मॅचला देखील शुभेच्छा देतात, या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून रोशनजी संते यांच्याकडून शुभेच्छा देतात. खरं तर या स्पर्धेला त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. 26 ला एक धक्का लागला. ओ फास्ट अँड फ्युरियस विकेट किपरचा वेध घेतलाय, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. गुडलँड स्पॉटवरून टेक ऑफ होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल खरं तर डिलिव्हर झालाय. चांगलं षटक फेकलं गेलं निखिल गोवारीच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट काढल्या, तिसऱ्या बॉलवर परत एकदा डॉट बॉल आलाय. ओ शॉर्ट बॉल, इथे देखील हा बी होत असताना पाहायला मिळतो. निखिल गोवारी नेहमी चर्चेत राहिलं. खरं तर पहिल्या षटकामध्ये निखिलने 4 धावा खर्च केल्या होत्या, आता परत एकदा तिसऱ्या षटकामध्ये निखिल आला आणि तिकडे देखील निखिलची गोलंदाजी अफलातून पाहायला मिळतोय. कमालीचं षटक फेकलं गेलं निखिलच्या माध्यमातून. अक्षरशः गोलंदाजांना नाकी 9 करून ठेवलाय. यासाठी तर निखिल गोवारी ओळखला जातो. कौतुक करावं लागेल निखिल गोवारीचं, तो देखील चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना एक अष्टपैलू खेळाडू. ओ स्विच हिटचा फटका आणि स्वीट हिट बॉलला पाठवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय कडक षटकार. स्विचिटचा फटका अफलातून खेळला गेलाय. चांगला खेळलाय, चांगला लढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 32. 32 5 करायचे आहेत विजयासाठी. 13 मध्ये 5. पुढचा बॉल चंदूसाठी. ओ अलॉंग द कार्पेट फटका ऑन साइडला सजवला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आलेत बॉल खाली आणि एक वडली गेले सिंगल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 ला एक धक्का लागलाय. 12 मध्ये 4 करायचे आहेत. गोलंदाज असेल या 4 धावा डिफेंड करू शकतोय 12 मध्ये. मागील सामना आठवावा लागेल. हशिवरा विरुद्ध पुंडे अशीच मॅच झाली होती जिथे 15 बॉल घेतले होते खरं तर 3 धावा करण्यासाठी. प्रथमेश बाद झाला आणि तदनंतर खरं तर एक मेडन षटक आलं आणि थोडासा दमचक झाला होता मागील मॅच मध्ये. इकडे देखील चांगलं षटक फेकावं लागेल. 4थ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. बॉलिंग लाईनअप देखील तगडा आहे कामोटे टीमचा. नीरज म्हात्रेला प्राचीन करण्यात आलंय 4थ्या षटकासाठी. 12 मध्ये 4 करायच्यात. सोपा झालाय सामना भूमी 11 मांडा संघासाठी. चंदू विश्वकर्मा तो देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ओ इथे देखील बॅटची अतली कडा घेत बॉल झालाय पाठीमागे. लेमन कट, रुबी कट, चायनीज कट, एकवटले सिंगल. 11 मध्ये 3 करायच्यात. आघाडीला आलेला खेळाडू अजूनही जयेश राजे खेळपट्टीवर उभा आहे. हा महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा या खेळाडूने चांगला खेळ केला आणि मुंबई परिसर म्हटला, नवी मुंबई असेल त्याचबरोबर भिवंडी परिसरामध्ये हा सातत्याने संघ उतरत असतो. त्याचबरोबर या संघाच्या नेहमीच नावाचा दबदबा राहिला आणि आज मात्र कर्नाला नगरीमध्ये खेळत असताना ओ परत एकदा सॉफ्ट हँडने फटका सजवला. फ्रंट फुटला आले आणि हलवार पद्धतीने खेचलेला फटका जिथे आले सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 10 मध्ये करायच्या 2. पुढे जाऊन फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा या फटक्याने केलाय सामना फिनिश. चंदू विश्वकर्माच्या बॅट मध्ये देतो शेवट गोड करणारा चौकार आणि हा सामना जिंकलाय भूमी 11 मांडा संघाने. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम जय हनुमान कामोटे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
आपलं देखील मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत असेल.